get very scared, and then they will run, be running around. ते सगळीकडे रेंडियर आहेत आणि सगळेजण त्यांना फीड करतायत ते बादलीमध्ये दिलेलं आहे. ओके मंडळी, आपण आलेलो आहोत परत ट्रॉम्झोमध्ये आणि हे जगातलं सगळ्यात नॉर्थला असणारं मॅकडोनाल्ड्स आहे. नक्की मी सजेस्ट करेन की एखादी तरी सोलो ट्रिप प्रत्येकानं आयुष्यामध्ये केलीच पाहिजे. नमस्कार मंडळी, सुप्रभात आणि स्वागत आहे तुमचं व्लॉग्स बाय HP आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा आपला दुसरा दिवस आहे ट्रॉम्झोमधला. काल आपण नॉर्दर्न लाईट हंटिंगसाठी गेलो होतो, पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला काही नॉर्दर्न लाईट्स बघायला नाही मिळाले, कारण तो एक नॅचरल आणि अनप्रेडिक्टेबल फिनॉमिना आहे त्यामुळं. पण तरी देखील पूर्ण जी काही प्रोसेस आहे किंवा जी काही बुकिंग वगैरे आहे ते देखील मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे, त्यामुळे तो व्हिडिओ देखील नक्की बघा. आणि आज आहे दुसरा दिवस. आज आपण चाललो आहे आणखीन एका एक्सायटिंग अशा टूरसाठी. आज आपण चाललो आहे ते सामी कल्चर, म्हणजे सामी हे इथले लोकल जे लोक आहेत त्यांची सामी कम्युनिटी आहे, तर त्या लोकांचं जीवन कसं असतं ते बघायला चाललो आहे. सो चला बघूया हा आजचा अनुभव कसा असतो ते. सुप्रभात मंडळी. कालची कालचा गजबजलेला हा रोड आणि आता सकाळी कोणीच नाही आहे. ऑब्व्हियसली कालचं रात्री सॅटर्डे नाईट होती, त्यामुळं आपण जाऊया आपल्या मीटिंग पॉईंटच्या ठिकाणी. कालचा जो मीटिंग पॉईंट होता त्याच ठिकाणी. तर आलेलो आहोत आपण सामी कल्चर जिथं आहे त्या स्पॉटला. जवळपास 30 ते 40 मिनिटांची बस ड्राईव्ह होती आणि त्यानंतर आपण इथं येऊन पोचलेलो आहोत. सो आता आपण जाऊ आणि बघू पूर्ण अनुभव कसा असतो ते. Will get very scared, and then they will run, be running around. It's not. And also, the reindeers are a little bit scared of sound, so if you don't scream in there, they will probably be okay.
मंडळी हा आहे रेनडियर फीडिंगचा एक्सपिरियन्स. बघू शकताय मागं पूर्ण या फार्ममध्ये सगळीकडे रेनडियर आहेत आणि सगळेजण त्यांना फीड करतायत ते बादलीमध्ये दिलेल्या देऊन. हा बघा इथं पण आहे. फीड केलं मग अशी आणि आता थोड्या वेळानंतर मग ते लंच वगैरे देतील. काय ओके मंडळी, तर साधारण असा इथलं हे फार्म आहे. एक तासभर झाला आम्ही फीडिंग आणि हे सगळं करतोय. दीड तास वेळ आहे आणि आता 12 वाजता ते आपल्याला लंच देतील आणि त्यानंतर मग थोडं ब्रीफिंग होईल त्यांच्या कल्चरबद्दल आणि सगळं आणि त्यानंतर मग आपण रिटर्न जाऊ ट्रॉम्सोला. With our herd, kind of protecting being with the herd. So my dad. तर आपली सामी कल्चरची टूर झालेली आहे. त्यांनी सामी कल्चरबद्दल बरीच माहिती सांगितली आपल्याला आणि आता आपण चाललो आहे रिटर्न. खूप चांगला अनुभव होता. सो आता आपण परत जाऊया ट्रॉम्सोमध्ये आणि तिथून पुढचा प्रवास मग चालू करूया. ओके मंडळी, आपण आलेलो आहोत परत ट्रॉम्सोमध्ये. ज्या बस स्टँडपासून आपण चालू केलं होतं तिथंच आणि स्नोफॉल देखील चालू झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. आपण काल आउटडोअरची टूर केली ते बरं झालं, म्हणजे त्या टेकडीवरती आपण जाऊन आलो समोरच्या, ते बरं झालं कारण आत्ता तिथं जाण्याचा काहीच स्कोप नाही आहे. सो यस, ते एक चांगलं झालं. आणि आता बघू, आता 6 वाजता आपली फ्लाईट आहे. सो थोडा वेळ आपण इथंच आता सिटीमध्ये सिटी टूर करूया, थोडे शॉप्स वगैरे आहेत ते एक्सप्लोअर करूया आणि त्यानंतर आपण जाऊ एअरपोर्टला. सो तर एकदम बदललेलं आहे वातावरण कालचं आणि आजचं. एकदम आता स्नोफॉल आणि थोडासा वारा देखील आहे, पूर्ण बघू शकता तुम्ही. आणि विजिबिलिटी खूपच कमी आहे. काल तरी थोडी जास्त होती, सो की आपल्याला बाहेर जाता आलं, पण आज खूपच कमी आहे. तर म्हणजे आता आपण रिटर्न चाललो आहे एअरपोर्टला. तिथं आपण सोविनियर शॉप होते तिथं शॉपिंग केली आणि आता 6 वाजता आपली फ्लाईट आहे. सो आता आपण रिटर्न चाललो आहे. 4 वाजले जवळपास आणि 15-1 मिनटात आपण एअरपोर्टला बसने पोचू. तर आता आपण मॅकडोनाल्ड्समध्ये आहे आणि हे जगातलं सगळ्यात नॉर्थला असणारं मॅकडोनाल्ड्स आहे. तिथे मी तुम्हाला फोटो देखील दाखवतो आणि आता थोडी पेटपूजा करू आपण आणि मग आपण रिटर्न जाऊया. तर मंडळी, आपला ट्रॉम्सो ट्रॅव्हलचा भाग आता या ठिकाणी संपतोय अशा मस्तपैकी अशा स्नोफॉलमध्ये. तर आपण आलेलो आहोत आपल्या पार्किंगच्या ठिकाणी, जिथून आपण आपला प्रवास चालू केला होता. तर मंडळी, हा ट्रॉम्सो ट्रॅव्हल आपल्यासाठी खूप स्पेशल असा देखील होता, कारण हा आपला एक सोलो ट्रॅव्हल होता. आपण एकटेच गेलो होतो इथं ऑस्लोवरून. तर नक्की हा एक वेगळा अनुभव होता आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कळतात जेव्हा तुम्ही सोलो ट्रॅव्हल करता तेव्हा. म्हणजे येणारे एक्सपिरियन्स किंवा सोबतच्या माणसांसोबत तुमचं बोलणं किंवा
बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सोलो ट्रॅव्हल केल्यानंतरच थोड्या जाणवतात ग्रुप ट्रॅव्हलपेक्षा. सो नक्की तुम्ही देखील ट्राय करा, सोलो ट्रॅव्हल एखादी तरी ट्रिप करा, सो की तुम्हाला पण स्वतःला जाणून घेण्यासाठी एक वेगळा चान्स मिळेल आणि स्वतःला तुम्ही आणखी चांगल्या पद्धतीनं जाणून घेऊ शकता त्यामध्ये. सो नक्की मी सजेस्ट करेन की एखादी तरी सोलो ट्रिप प्रत्येकानं आयुष्यामध्ये केलीच पाहिजे. सो तशी ही आपली आजची सोलो ट्रिप होती ट्रॉम्झोची. नक्की सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.